सूड ही भावना देव, दानव आणि मनुष्याला वेगवेगळं करते। सूडाची भावना मनाला स्पर्शूच देत नाही तो देव। सूडाच्या भावनेने आजीवन पेटत राहतो तो मनुष्य, आणि सूडाच्या भावनेनं कुठल्याही पातळीला जाऊ शकतो तो दानव। सूडासाठी लागतं खवळतं रक्त आणि विघातक दृष्टिकोन। हे अंजन मनुष्याच्या पोटी जन्माला आलेल्या कंपनाला हाच विघातक दृष्टिकोन प्रदान करेल। मनुष्याला लाभलं तर अद्भुत दृष्टी, देवांना लाभलं तर दिव्य दृष्टी, आणि दानवांना लाभलं तर संहार। संहार देणारं हे अंजन हेच माझं पहिलं अस्त्र असेल। अतीव शक्तिशाली परस्य शरीरं वशीकृत्यं महाचार क्षिपणं शतग्रीव आगत शतग्रीव आगत शतग्रीव 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 आगत शतग्रीव आगतः शतग्रीव आगतः कार्यकर, मी तुम्हाला कलकत्त्याच्या फ्लाईटची तिकीट काढायला सांगितली होती, 2 काढलीत? तुम्ही मला मेल पाठवले? नाही, मी बघितलं नाही, बघतो। बरं, रिटर्न तिकीट काढलंय ना? ठीक आहे, जमल्यास मला हार्ड कॉपी पाठवून द्या। अशी गरज नाहीये, पण आठवण आहे ना। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तुम्ही कलकत्त्याला जाताय का? हो। कशासाठी? त्या मैथिली सेन गुप्ता आहेत ना, त्या सोडायला। काय गरज आहे? मला सकाळी सकाळी तुझ्याशी वाद घालायचा नाहीये, माझं ठरलंय, मी आज त्यांना सोडून येणार आहे। पण शेखर, आपलं बोलणं झालं होतं ना, आणि त्यांना बरं वाटलं की ते जातील इथून। तुम्ही हे असं ठरवून कसं मोकळं झालात? मला वाटलं ते मी केलं। बाबा, प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं तसं नाही होणार। हे बघ अद्वैत, मला काही ऐकायचं नाहीये बाबा। तब्येत बरी नाहीये त्यांची आणि तुम्ही त्यांना ट्रॅव्हल करायला सांगता। थोडी तरी माणुसकी ठेवा। माणुसकी दाखवली ना म्हणून ती बाई अजून या घरात आहे, तर कधीच हाकलून दिलीस तिला? बाबा, नीट बोला प्लीज। पण तुला का अडचण होते त्या बाईविषयी मी असं बोललो म्हणून? माझं ठरलंय आणि माझा निर्णय फायनल आहे। तुम्ही आहात कोण असे एकटे निर्णय घेणार? मी निर्णय घेणारा कोण आहे? अद्वैत, तू त्या बाईसाठी माझ्याशी वाद घालतोस, ज्या भाषेत बोलतोस? हो, कारण तुम्ही तसे वागताय। अद्वैत, हे माझं घर आहे, या घरातल्या माणसाची सुरक्षितता ही माझी जबाबदारी आहे। कोणी सांगितलं तुम्हाला जबाबदारी घ्यायला? जेव्हा घ्यायची होती तेव्हा तर घेतली नाही, तेव्हा प्रेमात वाहवत गेलात तुम्ही। तुम्ही त्या रुपाली म्हात्रेला या घरात घेऊन आलात। रुपाली म्हात्रे या घरात आली म्हणून माझ्या आईला जीव गमवावा लागला। इतकी वर्ष त्या रुपाली म्हात्रेच्या प्रेमाची पट्टी तुम्ही डोळ्यावर बांधून बसला होता ना, म्हणून या घराची वाट लावली आहे त्या बाईने। साहेब, काय बोलताय तुम्ही? नेत्रा, प्लीज तू त्यांची बाजू घेऊ नकोस। अहो, पण ही काय पद्धत झाली बाबांशी बोलायची? मग ते कसे वागतात बघ ना, ते कसे बोलतायत? काही झालं तर तुम्ही बाबांशी असं नाही ना बोलू शकत। तू मला का समजावतेस? ते मैथिली मावशींनाच कलकत्त्याला सोडायला निघाले होते। तब्येत बरी नाहीये त्यांची, जरा तरी माणुसकी या माणसामध्ये। साहेब, बास, शब्द जपून वापरा। साहेब, बाबांना सॉरी बोला। नेत्रा, तू यांची बाजू घेऊ नकोस प्लीज। मी कोणाची बाजू घेत नाही, मला जे दिसतंय त्यावरून मी बोलते। ही पद्धत नाही झाली बाबांशी बोलायची।
तुम्ही आधी माफी मागा बाबांची. मी माफी मागणार नाही. चूक यांची आहे, माफी हे मागतील. साहेब बाबांना सॉरी बोला. नेत्रा तू काही बोल, मी माफी मागणार नाही. चूक यांची आहे, माफी हे मागतील. साहेब माफी तर मागायलाच लागेल. मोठी उडी घेण्याआधी जो 2 पावलं मागे येतो तोच खरा योद्धा. आत्ता 2 पावलं मागे आलास तर युद्धात नक्कीच 4 पावलं पुढे जाऊ आपण. साहेब उगाच विषय वाटतो. तुम्ही बाबांची चुकीच्या पद्धतीने बोललात ना, मग मागा ना माफी त्यांची. जरा राहू दे. नाही बाबा, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. साहेब तुम्ही बाबांची माफी मागायलाच हवी. ते तुम्ही तरी समजावा यांना. माफी माग. आय एम सॉरी बाबा. मी रागाच्या भरात जरा जास्त बोलून गेलो. साहेब पण काय झालं तुम्हाला? बाबांवर एवढे का चिडताय तुम्ही? एवढं का राग येतोय तुम्हाला? आय डोंट नो, पण हल्ली खूप चिडचिड होतीये माझी. बाबा आय एम रिअली सॉरी. मला हर्ट नव्हतं करायचं तुम्हाला. माफी मागितलीस, आता असंच प्रेमाने वेळ वाढवून माग. आणखी 1 दिवस माग. सांग की 1 दिवसानंतर मैथिलीला इथून जाऊ दे. वेळ वाढवून माग. आपल्याला गरज आहे त्याची. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्ही प्लीज आजचे फ्लाईटचे तिकीट्स कॅन्सल करा. हे शक्य नाही. माझा निर्णय बदलणार नाही. बाबा तब्येत बरी नाहीये त्यांची. आजचा 1 दिवस आराम करू देत त्यांना. हवं तर तुम्ही उद्या स्वतः सोडायला जा पुन्हा कलकत्त्याला त्यांना. हा शेखर, अहो एका दिवसाने काही फरक पडणार नाही. आजचा दिवस राहू दे ना त्यांना इथे. हो प्लीज, माणुसकी म्हणून. ठीक आहे. माणुसकी. माणुसकीच माणसाचा घात करते. आता उद्या शेखरचे डोळे पांढरे पडणार. मैथिली मैडम, आपके कुछ कपड़े लॉन्ड्री के लिए रहेंगे तो इंद्राणी आत्या ने बोला था लेने के लिए. आइए. लाते. આ શું છે? ये क्या है?
वो औषधि है, औषध? वो आयुर्वेदिक काजल। उससे आंखें साफ होती है, दृष्टि साफ होती है। कपड़े धोने के क्या हुआ? फाल्गुनी ताई, फाल्गुनी ताई, फाल्गुनी ताई, फाल्गुनी ताई, फाल्गुनी ताई, काय झालं? काय झालं? तुम्ही का किंचाळलात? मी नाही, मी आता तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून मी आले. तुला बाद झालं असेल नेत्रा. तुम्ही दार बंद करून इथे काय करताय? आणि मैथिली मॅडम कुठे आहेत? नेत्रा, मी लॉन्ड्रीसाठी कपडे घ्यायला आले होते आणि मैथिली मॅडम बाथरूम मध्ये कपडे आणायला गेले. येते मी. काय झालं? तुम्ही का किंचाळलात? मी आता तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून मी आले. तुला बाद झालं असेल नेत्रा. मला भास नव्हता झाला. मला फाल्गुनी ताईंच्या किंचाळण्याचा आवाज आला होता म्हणून मी त्या खोलीजवळ गेले. मग फाल्गुनी ताई असं का म्हणाले की मला भास झाला? काहीतरी गोंधळ आहे. नेत्रा, काकुमा विचारते कसली भाजी बनवायची? मटकीची उसळ करायची. मी मटकी घातली भिजत. मी तुम्ही सांगणारच, पण तू मला सांग की तू कसला विचार करत होती. आणि सुईत धागा टाकवा માટે एवढा विचार नसता करायचा. दे मला. Oh my God! फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुईत धागा टाकला मी. नाही तर फर्स्ट टाइम झालंय. नाही तर कमीत कमी 1 तास लागतं मला. मी सांगते काकू मला. हे नाही कसली भाजी बनवायची येते. ओके बाय. कुठे ठेवता? दे मी.
छान परतून घे. हा हो. फाल्गुनी जमतंय ना? बरोबर कर. दूध घालू? हो थोडस भर घाल. थोडस घाल. हं? हा तुम्ही सांगा मला. हो बघा. हा बस 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 बस. छान परतून घे. शिजलंय. ए थांब, साखर नको घालूस. मग पिठी साखर घालूया, मस्त मिळून येईल. हा थांब देते. काकू मग मीठ आहे ते, पिठी साखर नाही. अय्या हो, मिठाचा डबा आहे हा तर. फाल्गुनी, कमाल आहे तुझ्या नजरेची. म्हणजे एवढ्या लांबून सुद्धा तुला दिसलं मीठ आहे का पिठी साखर ते. अगं ऍक्च्युली डबे सेम आहेत ना, त्यामुळे गोंधळ झाला. पण फाल्गुनी, गारीची नजर आहे तुझी. है ना? आज माझे डोळे जास्तच उघडले असं वाटतंय. माहिती नाही का, पण मला ना आज सगळं जास्तच क्लिअर दिसतंय. चांगलंय. अगं नेत्रा, ढवळ करपेल ते. काय ग, काय झालं? लक्ष कुठे? फाल्गुनी ताई, काय झालं? मी आता तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून मी आले. तुला बास झालं असेल नेत्रा. मीठ आहे ते, पिठी साखर नाही. कुठे गेले माझ्या चकुल्या? फाल्गुनी ताई आणि केतकी काकूंबरोबर आहेत. दोघी काय छान रमतात ना फाल्गुनी आणि केतकी काकू जवळ. काय झालं? तू कसला विचार करतीस? फाल्गुनी ताईंचा. फाल्गुनीचं काय? खरं तर मलाच कळत नाही मी कसं सांगूया, पण काहीतरी विचित्र आहे असं वाटतंय. म्हणजे काय नेत्र? आता मगाशी आम्ही किचनमध्ये होतो आणि केतकी काकूंनी पिठी साखरेऐवजी चुकून मीठ घेतलं. तर फाल्गुनी ताई तेव्हा बऱ्याच लांब होत्या. त्यांनी तेवढ्या लांबून सांगितलं की ती पिठी साखर नाहीये, मीठ आहे. पण मग यात काळजी करण्यासारखं काय? नाही, काळजी करण्यासारखं असं माझं म्हणणं नाहीये, पण मला माहित नाही, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विचित्र असं वाटतंय. झालं तुझं सुरू? तुला असं हे ओव्हरथिंक न करणं कधी जमणारच नाहीये का? साहेब, मी काय करू? ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी विचार करायला भाग पाडतायत. कारण तू या सगळ्या गोष्टी मनात ठेवतेस आणि या गोष्टींचा कशाशी तरी संबंध जोडायला जातेस. हे तर बघ, मला मान्य आहे, आतापर्यंत आपल्या घरात जे काही घडून गेलं त्यामुळे पुन्हा असंच काहीतरी वाईट घडेल असं वाटणं साहजिक आहे. पण तू या सगळ्या गोष्टींचं पॅरानॉर्मल कनेक्शन जोडायला जातेस लगेच. हे तर प्लीज ऐक माझं, तू या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा विचारच करू नकोस. हे बघ, मला मान्य आहे आपली नवी मुंबईची बिल्डिंग पडली, पण तिथली साईट आता पुन्हा सुरू होतीये, बाकी सगळी कामं सुरू होत आहेत.
आणि हे सगळं आपल्या चकुल्यांच्या पायगुणामुळे. असा छान पॉझिटिव्ह विचार करायचा फक्त. ओके.